मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दूध व्यवसायात संपूर्ण खर्च आणि नफ्याचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केलं जातं. तर आज आपल्यासोबत आहेत आपण यांची मुलाखत घेतलेलीच आहे डेअरी फार्मची. अनिल कदम सर आहेत. तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी स्वतः लिहून काढलेलं आहे की खर्च आणि नफ्याचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे असतं दूध व्यवसायात. तर ते आपल्याला सविस्तर संपूर्ण हिशोब कसा असतो ते सांगणार आहेत. चला आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर दादा, तुम्ही जे संपूर्ण लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती द्या. नमस्कार मित्रांनो. प्रत्येक धंद्याला हिशोब हा खूप महत्त्वाचा असतो. जर तुमचा धंदा नफ्यात आहे का तोट्यात आहे ह्यावरती तुमच्या व्यवसायाचं भविष्य निर्माण होत असतं. आज आपण पाहू की कोणत्याही व्यवसायात नफा तोटा खूप महत्त्वाचा असतो. तर कोणत्याही गोट्यामध्ये एका गाईचा खर्च आणि उत्पन्न यावरती आपण चर्चा करू. आता पहिलं उदाहरण आपण पाहू. जर आपल्या गोठ्यामध्ये एक गाई सरासरी वर्षाचं 12 लिटर या पद्धतीनं दूध देत असेल तर त्याचं उत्पन्न म्हणजे 12 लिटर दूध 30 दिवसाचं दूध होणार आहे 360 लिटर. त्या 360 लिटरला आत्ता सध्याचा दर 38 रुपयेने पकडलं तर 13,680 रुपये आपल्याला दुधापासून येणारं उत्पन्न असेल. त्याबरोबर त्या गाईचं पूर्ण एक महिन्याचं शेणखताचं पैसे असतील 500 रुपये. म्हणजे एकूण उत्पन्न आपलं होणार आहे 14,180 रुपये. हे चालूच्या दूध दरानुसार आपण काढलेलं आहे. आता आपण त्या एका गाईचा आपला लागणारा खर्च आहे तो पाहू आपण. तर आपण एका गाईसाठी एका दिवसासाठी पशुखाद्य किमान 4.5 किलो जाणार आहे. त्याचा दर 30 रुपयांनी पकडला तर 135 रुपये आपले पशुखाद्यावरती होणार आहेत. आता तुम्ही म्हणणार 4.5 किलो कसा, तर एका लिटरला किमान 350 ग्रॅम एवढं पशुखाद्य जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण ह्या गाईला 4.5 किलो पशुखाद्य वापरला तर त्याचे 30 रुपयाने 135 रुपये एवढे आपल्याला खर्च पशुखाद्यावर होणार आहे. ओला चारा एका गाईसाठी 25 किलो सरासरी लागतो. त्याचा 4 रुपयेच्या हिशोबानं जर दर पकडला तर 100 रुपये ओल्या चाऱ्याचे होतील. सुका चारा 5 किलो पकडला सरासरी खरेदी दर 10 रुपयांनी पकडला तर 50 रुपये होतील. एका गाईला 100 ग्रॅम डेली मिनरल मिक्सचर धरलं तर त्याचे 10 रुपये खर्च होईल. आता कामगार खर्च जर एका गाईसाठी 1200 रुपये किमान महिन्याला एक कामगार घेतो म्हणजे दिवसाचा 40 रुपये. डॉक्टर एक मंथली 600 रुपये खर्च पकडला तर दिवसाचा 20 रुपये. आणि वर्षाचा आपण त्या गाईचा विमा उतरला तर 3,500 पर्यंत विम्याचा खर्च येत असतो. तो दिवसागणित काढला तर 10 रुपये. म्हणजे एका दिवसाचा एकूण खर्च आपल्याला 365 रुपये होणार आहे. तो महिन्याचा काढला तर 10,950 रुपये हा एक महिन्याचा एका गाईचा खर्च राहणार आहे. आपल्याला मिळाले होते 14,180 रुपये. त्यातून 10,950 रुपये इतके महिन्याला खर्च झाले. तर एक गाईचं उत्पादन 3,230 रुपये एवढं आपलं जर गाय 12 लिटर ॲव्हरेजनं दूध देत असेल तर राहतात. म्हणजे एका दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर 107 रुपये. म्हणजेच एक गाई दिवसाला सरासरी 100 रुपये आणि महिन्याला 3,000 रुपये जर 12 लिटर दूध देत असेल ॲव्हरेज तर त्याचं उत्पन्न होत म्हणजे 12 लिटरचं आहे. हे 12 लिटरच्या हिशोबानं जर आपण बघितलं तर आहे. हेच तुम्ही पाहशीला इथं मी बाजूला 14 लिटर जर सरासरी उत्पादन देत असेल गाई तर त्याचं 14 लिटरनं 30 दिवसाचे 420 लिटर इतके दूध उत्पादन होणार आहे. त्यामध्ये दूध विक्री 38 रुपये चालूचा दर धरला तर 15,960 एवढे दुधाचे पैसे होणार आहेत. शेणखताचे आहेत तेवढेच 500 रुपये पकडले. 16,460 रुपये एवढं 14 लिटरच्या हिशोबानं तिचं उत्पन्न होणार आहे. आता खर्चामध्ये तुम्हाला जास्त फरक नसणार आहे. फक्त खर्चामध्ये तिच्या दुधाच्या हिशोबानुसार 350 ग्रॅम 1 लिटरला असं जर कॅल्क्युलेशन केलं तर 14 लिटरला आपल्याला 5 किलो खाद्य लागेल पशुखाद्य. 30 रुपयानं पकडले तर 150 रुपये आपल्याला पशुखाद्यावरती खर्च होणार आहेत. बाकीचे चाराचे 100 रुपये, सुका चारा 50 रुपये, मिनरल मिक्सचर 10, कामगार 40, डॉक्टर 20, विमा 10 असा सगळा खर्च एका गाईचा काढला 14 लिटरच्या तर 380 रुपये इतका दिवसाचा होतोय. हा जर महिन्याचा कॅल्क्युलेट केला तर 11,400 इतका खर्च होईल.
आणि ह्याचं महिन्याचं गाईचं उत्पादन आपण काढलं तर 5,060 रुपये, म्हणजे तुम्ही राऊंड पकडलं तर 5,000 पकडेल आणि एका दिवसाला 170 लिटर आपल्याला 170 रुपये आपल्याला उत्पन्न भेटेल. मित्रांनो, यामध्ये तुम्ही दोन्हीत फरक पाहशीला. जर आपण चांगल्या प्रकारची गाय सांभाळली तर तीच गाई 12-14 लिटर ॲव्हरेज दिलं तर तुमचं एका गाईमागं 2,000 उत्पन्न वाढतंय. त्यामुळं आपण ह्यावरती भर दिला पाहिजे की गाईची सरासरी वाढली पाहिजे. 12 लिटरवरनं 14, 14ची 16. कारण खर्च जे बाकीचे इतर खर्च आहेत ते तुमचे सेम राहणार आहेत. चारा असेल, सुका चारा असेल, मिनरल असेल, कामगार असेल, डॉक्टर, विमा, ह्या गोष्टीमध्ये कोणताही बदल होणार नाही. बदल होणार आहे फक्त तुमच्या पशुखाद्यामध्ये. जशी तुमची सरासरी वाढेल तसा त्या प्रमाणात खर्च वाढेल. मग जर हेच आपण 20 गायी सांभाळण्याऐवजी 10 गायींना जर आपण सरासरी वाढवली तर आपण 20 गायींचं उत्पन्न आपण 10 गायीमध्ये घेऊ शकतो. साधा सरळ हिशोब आहे. जर तुमच्या गायी गोट्यामध्ये 12 लिटरची सरासरी निघत असेल तर एका गायीमागं 3,000 रुपये महिन्याला मिळतील. आणि तेच जर 14 लिटर दूध देणारी सरासरी गाय असेल तर 5,000 रुपये तुम्हाला महिन्याकाठी मिळतील. हे तुम्ही प्रोफेशनल पद्धतीनं जर 15 गायींचा एक गोटा बघितला तर तुम्ही त्या ठिकाणी 15 गायींना 3,000 रुपयेनं 45,000 रुपये तुम्हाला सर्व खर्च वजा, भले तुमच्या स्वतःच्या शेतातील चारा असेल, तुमचा स्वतःचा कामगार म्हणजे स्वतः तुम्ही काम करत असलेला ते खर्च दिले पाहिजेत. कारण ते खर्च तुमच्या उत्पन्नातून कमी झाले पाहिजेत. जर तुमचं शेतातील चारा असेल त्या ठिकाणी तुम्ही इतर पीक घेतलं तर त्याचं उत्पन्न मिळणार होतं. मग त्यामुळे हा खर्च आपण धरणं गरजेचं असतंय. तुम्ही 15 गायींचा जर गोटा सांभाळत असशीला, सर्व काही विकत घेऊन कामगार ठेवून केलं तर किमान 45,000 रुपये तुम्हाला नफा भेटेल. आणि तेच जर जरा तुम्ही चांगल्या ब्रिडिंगवर काम करून केलं तर तुम्ही 75,000 पर्यंत इन्कम मिळवू शकता. म्हणजे 14च्या सरासरीनं 5,000 रुपये एका गाईला भेटणार आहेत. 15 गायींचा हिशोब केला तर 15×5 = 75,000 इतका इन्कम मिळू शकतो. अजून कोणता हिशोब केलेला आहे तुम्ही? आता ह्यामध्ये काही मित्रमंडळी किंवा आपले शेतकरी मित्र काय म्हणतील की 12 लिटर आमची गाई तर 25 लिटर दूध देत्या, 30 लिटर दूध देत्या, 35 लिटर देत्या. त्याचा मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी एक हिशोब काय केलेला आहे की आपली गाईच्या दुधाची सरासरी कशी काढल्या. जर तुमची गाई वेल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात 25 लिटर दूध देत असेल, त्यावेळी तिचा पीक सीझन असतो, तर त्याचं 25 लिटरना 90 दिवसाचे 2,250 लिटर एवढं दूध होणार आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये ती दुधाला थोडी कमी येणार आहे. त्यावेळी 20 लिटर जर दूध धरलं तर त्या 90 दिवसाचं 1,800 लिटर दूध होणार आहे. त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट असल्या त्यामुळे दुधाची हळूहळू कमी येणार आहे. तो पुढचा 3 महिन्याचा कालावधी धरला तर 15 × 90 दिवस 1,350 दिवस. आणि त्याच्यानंतर ह्या कालावधीमध्ये गाईचे 6 महिने गाभण झालेले असणार आहे आणि तिचं दूध बंद करण्याची आपली वेळ आलेल्या असत्या. त्या बंद करण्याच्या 7व्या महिन्यामध्ये तिला 1 महिना आपण पूर्ण चारा वगैरे बंद केलेला असतो, त्यामुळे दूध तिचं 7 लिटरच निघणार आहे. असं 30 दिवसात धरलं तर 210 लिटर आपण दूध काढणार आहे. आणि त्या गाईला आराम म्हणून आपण 2 महिने ड्रायर पिरियडवरती ठेवत असतो. ते दिवस आपण पकडले तिथं दूध उत्पादन 0. म्हणजे आपण वर्षभरात एका गाईनं 5,610 लिटर एवढे दूध आपल्याला दिलेलं आहे. आता ह्याला 365 दिवस आपण डिवाइड केलं तर एका दिवसाचं ॲव्हरेज तुमचं झालं 25 लिटर. हे एवढं काढून दाखवण्याचं एक उद्देश आहे की 15 लिटर आपलं ॲव्हरेज दूध आहे. म्हणजे आपल्या शेतकरी काय म्हणतो, माझी गाय 30 लिटर दूध देते, तर ती 30 नाही तर त्याचं कॅल्क्युलेशन असं काढलं तर 15 लिटर दूध असतं. हेच आपण दुसऱ्या तक्त्यात पाहू. जर आपल्या शेतकऱ्यांच्याकडे थोड्या कमी ब्रिडिंगच्या गायी असतील, त्या सुरुवातीच्या काळामध्ये 20 लिटर देत असतील तर 1,800 होईल. त्यानंतर 16 लिटर दूध दिलं तर 1,400 दूध होईल. त्यानंतरच्या काळात 12 लिटर दूध दिलं तर 1,080 होईल. आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 7 लिटर दूध दिलं तर 210 लिटर होईल. ह्याचा एकूण टोटल केली तर 4,530 एवढा
आपला वर्षाचा दूध निघालेला आहे लिटरमध्ये, ह्याला 365 दिवस आपण भागिले केले तर 12.41 म्हणजे 12 लिटर ॲव्हरेजली ही गाय होता. म्हणजे एवढंच सांगायचं आहे की तुमच्या गायीनं सुरुवातीला 20 दिलं म्हणजे तिचं ॲव्हरेज 20 नाही, त्याची वर्षाची सरासरी काढलेलं दूध म्हणजे तुमचा वर्षाचा तेवढा सरासरीचा दुधाचा तिचा रेशो आहे. हाच आपण जर पंजाब हरियाणा पाहिला तर त्या ठिकाणी 30, 35, 40 लिटर हे ॲव्हरेज आहे. ज्या ठिकाणी आपल्या भागामध्ये 12 ते 15 लिटर आपण ॲव्हरेज दूध काढतो ते पंजाब हरियाणा या ठिकाणी 25च्या पुढं किमान 25, 30, 40 लिटर ॲव्हरेज फार्मचे काढतात. ज्यांचे 50 गायींचे गोटे आहेत ही लोक 30 ॲव्हरेजच्या प्लस काम करतात. म्हणजे आपल्या 2.5 पट पुढे आहेत. आपण 12 लिटर ॲव्हरेज वरती आहेत, ते 30 लिटर वर जर असतील तर ते आपल्या 2.5 पट जास्त उत्पन्न घेत आहेत. हे एवढ्यातून सांगायचं आहे की शेतकरी मित्रांनी वर्षाचा हिशोब करून त्यांचं गणित आखावं. आता ह्याच्या पुढे बघायला गेला तर तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये जर चारा करत असशिला तर तुम्ही खर्चामध्ये तो पकडत नाही. तो पकडला का पाहिजे? जर तुमच्या 15 गायींसाठी जर तुम्ही 2 एकर क्षेत्र चाऱ्यासाठी ठेवत असशिला, त्यामध्ये मका असेल, कडवळ असेल, हाती गवत असेल, ह्या चारा करून तुमच्या गायींना घालत असशिला आणि विकत चारा घेत नसशिला तर त्या ठिकाणी काय होतं, 2 एकर मध्ये सरासरी आमच्या भागामध्ये 1 एकरीला 60 ॲव्हरेज ऊसाचं निघतं, 60 टन. 2 एकराचे 120 टन ऊस उत्पादन होईल. ते 3500 न दर आत्ता भेटतोय, त्यामुळे 4,20,000 रुपये एवढं ऊसाचं उत्पन्न भेटणार होतं. हेच जर आपण 12 महिन्यासाठी डिवाइड केलं तर 35,000 रुपये उत्पन्न आपण ऊसाचं बाजूला ठेवून आपण चारा करत होतो. आता आपण हाच चारा विकतचं कॅल्क्युलेशन केलं इथं 15 गायींना आपण 25 किलो चारा दिवसाला धरला आणि ॲव्हरेज 4 रुपयानं जरी खरेदी दर भेटत असेल ओला चारा तर आपल्याला एका दिवसाचे आपल्या 15 गायींना 1500 रुपयेचा चारा विकत घ्यावा लागणार आहे. आणि तो 1500 म्हणजे 30 दिवसाचा झाला 45,000. आता तुम्ही म्हणणार इथं मी स्वतःचा चारा होता म्हणून मला 35,000 पडला आणि तुम्ही विकत घेतल्यावर 45,000 झाला. परंतु हा चारा फक्त उत्पन्न धरलं, ह्यामध्ये हा चारा कटिंग करण्यासाठी मजूर असतील किंवा त्या शेतातून फार्मपर्यंत आणण्यासाठी वाहतूक खर्च असेल, हा सरासरी विचार केला तर तुम्हाला तो 45,000 पडणारच आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांना आपल्या शेताचं सुद्धा उत्पन्न जे आपण बाजूला ठेवून करत असतो तो आपल्या दूध व्यवसायामध्ये खर्ची पकडणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही कामगारचा विषय घेतला तर प्रत्येक माणूस हा आता बिहारी लोक किंवा MP ची लोक काम करतात ते प्रति गाई माग 1200 रुपये या पद्धतीनं मजुरी घेतात. किमान 15 गाई त्यांना दिल्या तर ते 18,000 पगार घेत असतात. आता ह्यामध्ये ते 24 तास आपल्यासाठी काम करत असतात. म्हणजे ते गोटा सोडून सुट्टी घेत नाहीत, कुठं गावी जात नाहीत. ते सकाळी त्यांचे 4-5 तास काम करतात, संध्याकाळी 4-5 तास काम करतात. 18,000 जर आपल्याला कामगार भेटत असेल आणि त्याऐवजी तुम्ही काम केलं तर तुमचं जे काही एज्युकेशन असेल, शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल तो सोडून हा 100% केलाच पाहिजे असं नाही. तुम्ही त्या ठिकाणी कामगारांना हायर करून त्यांच्याकडून करून घेतलं काम तर तुमचा जो प्रति महिना 18,000चा जो इन्कम खर्च जो आहे तो आपल्या व्यवसायातनं कट केला तरी आपल्याला नफा राहू शकतो. हेच आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन पाहिलं आहे. संपूर्ण कॅल्क्युलेशन सांगितलं. मला सांग की याचा फायदा कशा प्रकारे मिळेल आणि तुम्ही असं कॅल्क्युलेशन नफा खर्चाचा हिशोब का करायचं ठरवलं? सर, मुळात मी एक व्यावसायिक कर सल्लागार आहे. माझं शिक्षण आणि माझा व्यवसाय कर सल्लागार असल्यामुळे माझं कामच आहे की प्रत्येक गोष्टीचा नफा फायदा काढणं हा प्रायमरी माझा व्यवसाय आहे. परंतु प्रत्येक व्यवसायाला ह्याची गरज असते. कारण जर तुमच्या धंद्यामध्ये हिशोब नसेल तर तुमचा धंदा किती नफ्यात आहे तोट्यात आहे हे जर तुमच्याकडं माहिती नसेल तर त्यामध्ये आपला व्यवसाय करण्यामध्ये कुठला प्रगतीला आपण भविष्यात काय करणार आहे, त्याचा गायी एक्सपांड करणार आहे, ॲव्हरेज वाढवणार आहे, त्यातून उत्पन्न घेऊन काय करणार आहे हे सगळं पाहण्यासाठी आपण किती खर्च करतो आणि आपल्याला किती मिळतात हे प्रत्येक व्यवसायासाठी, भले गायी धंदा असं नाही म्हणत, कोणताही व्यवसाय असेल तर त्यासाठी ही गोष्ट करणं
म्हणजे काळाची गरज म्हणण्यापेक्षा त्या व्यवसायाचा तो एक कणा आहे की ज्यावर नफा तोटा काढणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण त्यांची एक मुलाखत पण घेतलेली आहे, तुम्हाला चॅनलवरती दिसेलच. त्याच्यावरती त्यांचा जो गायींचा गोठा आहे तो आपण व्हिजिट केला आणि संपूर्ण मुलाखत त्यांची घेतलेली आहे. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. आणि दादा, तुम्ही हे जे संपूर्ण खर्च आणि नफ्याचं कॅल्क्युलेशन सांगितलं, नक्कीच जे व्यवसायात या उतरणार आहेत दूध व्यवसायात त्यांना याचा फायदा होईल. आणि तुम्ही एवढी सगळी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद दादा.